So today we will continue cost accounting chapter number 4, material cost, inventory accounting. In previous lecture we have solved FIFO method problem. आपण लास्ट लेक्चरला जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तो फिफो मेथडने आपण सॉल्व्ह केला होता. आपण फिफो मेथडनेच अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. FIFO method means first in first out method. This is problem number second. प्रॉब्लेम विजिबल आहे सगळ्यांना? ओके. आता इथे जो प्रॉब्लेम आहे हा फिफो मेथड अँड वेटेड ॲव्हरेज मेथड या दोन्ही मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. बट आता आपण फिफो मेथड सध्या लर्न करतोय. सो आपण हा प्रॉब्लेम फिफो मेथडने सॉल्व्ह करूया. So following are the purchase and sales in the month of December 2017. Prepare the store ledger on the basis of FIFO and weighted average method. आता आपण FIFO मेथडने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. सी डेट कॉलम दिलेला आहे. डेट्स कॉलममध्ये सगळ्या डेट्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. देन परचेस मीन्स आपण लास्ट प्रॉब्लेममध्ये जे रिसिप्ट्स बघितले, रिसिप्ट्स मीन्स दॅट इज द परचेसेस. सो इथे परचेस युनिट दिलेले आहेत. परचेस केलेल्याचा रेट सुद्धा दिला आहे थर्ड कॉलममध्ये, त्याचा रेट दिलेला आहे. अँड लास्ट कॉलम सेल्स युनिट्स, काही युनिट्स परचेस केलेत, काही युनिट सेल केलेले आहेत. नेहमी परचेसचा रेट हा दिलेला असतो. Out of purchases on the December 5th, 100 units were returned. See, 5th डिसेंबरला आता आपण ट्रान्झॅक्शन जेव्हा स्टार्ट करणार आहोत तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे 5th डिसेंबर त्या डेटला 100 युनिट्स जे आहेत हे रिटर्न केलेले आहेत. रिटर्न टू सप्लायरकडून ते रिटर्न केलेले आहेत. सो आपल्याला रिटर्नचं ट्रान्झॅक्शन जे आहे हे तिथे मेन्शन करायचं आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. बाकी प्रॉब्लेम जो आहे नॉर्मल जसे आपण लास्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह केला फिफो मेथडने सेम प्रॉब्लेम तसाच सॉल्व्ह करायचा आहे. फर्स्ट आपण त्याचा फॉर्मॅट जो आहे हा प्रिपेअर करून घ्यायचा आहे. फॉर्मॅटमध्ये फर्स्ट कॉलम डेट, देन परचेसेस, अंडर परचेस 3 सब कॉलम्स युनिट, रेट अँड अमाऊंट. परचेस जो मेन कॉलम आहे तर त्याच्यामध्ये 3 सब पार्ट येतील. त्यामध्ये फर्स्ट युनिट्स कॉलम ज्यामध्ये परचेसेसचे युनिट्स आपल्याला रेकॉर्ड करायचे. सेकंड इज रेट कॉलम ज्यामध्ये परचेस केलेल्या युनिटचा रेट रेकॉर्ड करायचा आहे. अँड थर्ड कॉलम अमाऊंट मीन्स जे युनिट्स आहेत युनिट्स त्याचं मल्टिप्लिकेशन हे रेटशी करायचं आहे अँड देन वी विल गेट अमाऊंट. नेक्स्ट मेन कॉलम इज सेल्स. जितके सेल्समध्ये सुद्धा 3 कॉलम्स जे आहेत ते आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. युनिट्स, रेट अँड अमाऊंट. युनिट्स जितके युनिट्स हे सेल केलेले आहेत. नेक्स्ट त्यांचा रेट जो आहे हा तिथे रेकॉर्ड करायचा आहे अँड देन अमाऊंट. थर्ड कॉलम बॅलन्स. बॅलन्स कॉलममध्ये सुद्धा 3 पार्ट जे आहेत हे करायचे युनिट्स, रेट्स अँड अमाऊंट. आपण फर्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. ट्रान्झॅक्शन काय दिलंय, इयर त्याचं रेकॉर्ड करून घ्यायचं आहे. डेट कॉलम आपण प्रिपेअर केल्यावर 2017. देन सेकंड लाईनला डिसेंबर 1st. फर्स्ट ट्रान्झॅक्शन डिसेंबर 1st. परचेस युनिट्स, 1 डिसेंबरला युनिट्स परचेस केलेले आहेत त्याच्यामुळे हे जे 1200 युनिट्स आहेत हे परचेस कॉलममध्ये रेकॉर्ड होतील. सो हिअर डिसेंबर 1st इन परचेस कॉलम युनिट्स 1200 अँड द रेट. प्रॉब्लेममध्ये त्याचा रेट बघा किती दिलाय, ₹4. सो आपण इथे त्याचा रेट जो आहे हा रेकॉर्ड करून घेतोय. सो युनिट्स 1200, रेट ₹4. अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आपल्याला. अमाऊंट कशी कॅल्क्युलेशन त्याचं करणार तर 1200 इंटू 4 यू विल गेट दिस अमाऊंट. सो 1200 इंटू 4 अमाऊंट इज 4800. बघा त्या ट्रान्झॅक्शनमध्ये फक्त परचेसचे युनिट्स दिलेले आहेत. सेल कॉलममध्ये डॅश आहे. सो इथे आपण सेल कॉलममध्ये काहीच रेकॉर्ड होणार नाही. 3ही कॉलम्समध्ये डॅश येईल
अँड देन बॅलन्स. आता आपल्याकडे बॅलन्स कितीचा आहे, आपण परचेस युनिट्स केलेत, सो जितके परचेस युनिट आहेत हा सगळा आपला बॅलन्स आहे. सो युनिट्स 1200, रेट ₹4, अमाऊंट 4800. आणि इथे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन जे आहे 1 डिसेंबरचं हे कंप्लीट झालंय. हा पार्ट लक्षात आलाय सगळ्यांच्या? येस. येस मॅम. ओके. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन डेट बघा, 4 डिसेंबर. 4 डिसेंबरचं ट्रान्झॅक्शन आहे. परचेस युनिट्स डॅश, रेट डॅश, सेल्स 600 युनिट्स. 4 डिसेंबरला झालंय काय, परचेसेसला काहीच नाहीये, रेट सुद्धा काहीच नाही, युनिट जे आहेत हे सेल दाखवलेले आहेत. सो इथे सेल कॉलम मध्ये आपण युनिट्स जे आहेत हे रेकॉर्ड करणार आहोत. फर्स्ट आपण डेट जी आहे ही रेकॉर्ड करून घेऊया, December 4. परचेस कॉलम मध्ये तीनही ठिकाणी डॅश येतील बिकॉज काही परचेस केलेलं नाहीये. आता आपल्याला युनिट्स जे आहेत हे सेल करायचे. सेल्स युनिट्स किती आहेत, 600. आता आपण हे 600 जे आहेत हे 600 सेल करतोय. मग आता हे 600 कुठून येतील, तर जो बॅलन्स आहे, बॅलन्स कॉलम मध्ये आपला जो फर्स्ट जेवढा बॅलन्स दिसतोय 1200, या 1200 मधले 600 युनिट्स हे सेल करायचे. दॅट्स वाय 600 अँड रेट जो आहे हा 1200चा येईल ₹4, बिकॉज आपण 1200 मधले 600 हे सेल करतोय म्हटल्यावर ज्या अमाऊंट मधून आपण घेतोय त्या अमाऊंटचा रेट येईल. सो 600 इंटू रेट ₹4, अमाऊंट 2400. अमाऊंट कशी कॅल्क्युलेट केली तर युनिट्स इंटू रेट. युनिट्स दिलेले आहेत त्याला रेटने मल्टिप्लाय करायचं, यू विल गेट अमाऊंट 2400. आता 1200 मधले 600 आपण सेल केले, मग उरले किती, रिमेनिंग किती आहेत तर 600. मग आता 600 रेट जो आहे 4, बिकॉज 1200 मधले 600 आपण सेल केले, उरले 600. रेट जो आहे हा त्याचाच रेट येणार आहे पुढे. सो 600 इन रेट 4, अमाऊंट 2400. अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करतात तर युनिट्स इंटू रेट, यू विल गेट द अमाऊंट. ट्रान्झॅक्शन लक्षात आलंय? येस मॅम. येस मॅम. ओके. येस मॅम. ओके. Let's see third transaction, December 5th. 5th डिसेंबरचं ट्रान्झॅक्शन आहे. परचेस युनिट्स 600. परचेस युनिट्स जे आहेत हे 600 दिलेले आहेत. रेट जो आहे त्याचा 3.80. सेल युनिट डॅश. आपण जेवढे परचेसचे युनिट आहेत हे आधी रेकॉर्ड करून घेऊया. डेट आपण इथे जी आहे ही रेकॉर्ड केली आहे, December 5th. परचेस युनिट्स 600, त्याचा रेट आहे 3.80. अमाऊंट युनिट्स इंटू रेट, यू विल गेट द अमाऊंट. सो 600 इंटू 3.80, अमाऊंट मिळणार आहे इथे 2280. सी हिअर, सेल्स या कॉलम मध्ये काहीच येणार नाहीये बिकॉज या ट्रान्झॅक्शन मध्ये काहीही सेल्स नाहीये. सो सेल कॉलम मध्ये तीनही ठिकाणी डॅश येतील. आता बॅलन्स, फिफो मेथड मध्ये जो आधीचा बॅलन्स आहे, जो ओल्ड बॅलन्स आहे किंवा तो आपल्याला कॅरी फॉरवर्ड करावा लागतो. सो ॲज इट इज आधीच्या ट्रान्झॅक्शनचा जो काही बॅलन्स होता हा आपण घ्यायचा आहे 600. देन रेट त्याचा ₹4, अमाऊंट जी आहे 2400. अँड त्यामध्ये जो आत्ता परचेस केलेले जे आपण युनिट्स आहेत ते रेकॉर्ड करायचे 600. देन रेट 3.80, अमाऊंट जी आहे 2280. इथे फक्त आपल्याला आधीचा किती बॅलन्स कॅरी फॉरवर्ड होतोय आणि त्यामध्ये आत्ताचे किती परचेसेस केलेत हे मेन्शन करायचे. त्यांचे जे जे काही रेट दिलेले आहेत त्या अकॉर्डिंगली इथे रेकॉर्डिंग करायचे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन,
Next transaction, December 10th. See here, 10th डिसेंबरच्या आधी आउट ऑफ परचेसेस ऑफ ऑन 5th डिसेंबर, बघा 5th डिसेंबरच्या वेळेला जे काही परचेसेस होते 600 युनिट्स, त्यातले 100 युनिट्स वेअर रिटर्न टू सप्लायर ऑन डिसेंबर 8. आता आपण डेट्सच्या अकॉर्डिंगली ट्रान्झॅक्शन जे आहे ते रेकॉर्ड करायचं, त्याच्यामुळे 5 डिसेंबर नंतर डिरेक्टली 8 डिसेंबरचे आपल्याला ट्रान्झॅक्शन जे आहे इथे करायचं आहे. सी हिअर, डिसेंबर 8 मटेरियल जे आहे किंवा त्यांचा जे काही स्टॉक आहे हा रिटर्न आहे, त्याच्यामुळे हा सेलमध्ये इथे रेकॉर्डिंग त्याचं करायचं आहे. परचेसेसच्या 3ही कॉलम्समध्ये डॅश येईल, डॅश डॅश डॅश. सेल कॉलममध्ये युनिट्स 100. आता जे रिटर्न आलेले आहेत, तर जे रिटर्न आहेत तर तिथे कंसामध्ये त्या ब्रॅकेटमध्ये रिटर्न्स असं मेन्शन करायचं आहे. सो 100 इन ब्रॅकेट रिटर्न्स. आता हे जे युनिट्स आहेत, ह्या युनिट्सला रेट कोणता यूज करायचा आहे, तर तुम्ही बघू शकता इथे त्यांनी डेट दिलेली आहे 5th डिसेंबर. 5th डिसेंबरला जे परचेसेस केले होते, 5th डिसेंबरचे परचेसेस आहेत 600 आणि त्याचा रेट आहे 3.80. मग तेव्हा जे काही परचेस केले त्याचा जो रेट आहे 3.80 तो 8 डिसेंबरला येईल, जे काही रिटर्न्स आहेत त्याच्यासाठी. सो हिअर 100 return rate 3.80, amount 100 into 3.80, 380. आता इथे बॅलन्सच्या कॉलममध्ये काय करायचं आहे, तर बॅलन्सच्या कॉलममध्ये पहिल्यांदा हा जो 600चा पार्ट आहे हा बॅलन्स ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड होईल, बिकॉज हे जे 100 हे जे रिटर्न्स आहेत हे 5th डिसेंबरच्या ट्रान्झॅक्शनमधून येतील. मीन्स हे जे 600 दिसत आहेत इथे 600 रेट 3.80 अमाऊंट 2280, तर ह्या 600च्या युनिटमधून 100 जे युनिट्स आहेत हे रिटर्न्स आहेत. त्याच्यामुळे ह्या 600 मधले 100 गेले, सो इथे 600 मधून 100 गेले, रिटर्न उरले किती 500. सो 500 रेट 3.80 अमाऊंट 1900. इथे आपलं 8 डिसेंबरचं ट्रान्झॅक्शन जे आहे हे कम्प्लीट झालंय. रिटर्न्सचा पार्ट लक्षात आलाय सगळ्यांच्या? येस मॅम. इथे तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे, तर कोणत्या परचेसेसमधून किंवा कोणत्या डेटच्या ट्रान्झॅक्शनमधले रिटर्न्स आहेत आणि त्या डेटचा जो काही रेट असेल तो त्या रिटर्नला अप्लाय होईल, ते त्या रिटर्न्सना अप्लाय होतील. आणि जिथे आपण रिटर्न्स रेकॉर्ड करतोय तिथे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे की हे रिटर्न्स आहेत, जसं इथे मेन्शन केलं आहे तसं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 10th डिसेंबर. सेलचे युनिट्स दिलेले आहेत, सो आपण डिरेक्टली 10 डिसेंबरचं ट्रान्झॅक्शन जे आहे हे कम्प्लीट करूया. डिसेंबर 10th डेट कॉलममध्ये डेट मेन्शन करायचे. परचेस कॉलममध्ये डॅश तिथे रेकॉर्ड होईल, बिकॉज परचेसेस काहीच नाही आहेत. आपल्याला युनिट्स सेलचे दिलेले आहेत 400. सो आपण हे जे 400 आहेत, जो आधीचा बॅलन्स आहे 600, त्या 600 मधून 400 आपण सेल करतोय. सो ह्या 600 रेट 2400. हे जे 600 युनिट्स आहेत त्यातले 400 आपण सेल करतोय, त्याच्यामुळे रेट सुद्धा त्या 600चा जो 4 रेट आहे ₹4 तोच इथे सुद्धा अप्लाय होईल. सो 400 into 4 you will get the amount 1600 युनिट्स 400 जे आहेत हे सेल केलेत. आता बॅलन्स कॉलम मध्ये काय होईल, 600 युनिट्स मधले 400 सेल केले, उरले 200. सो 200 रेट जो आहे 600चाच पुढे कॅरी फॉरवर्ड होईल, बिकॉज त्यातलीच आपण अमाऊंट 400 जे ही सेल केली. सो रेट ₹4, 200 into 4 अमाऊंट 800, and then
हे जे 500चा जो बॅलन्स आहे हा ॲज इट इज राहील, बिकॉज त्यामधले आपण कोणताही युनिट सेल करत नाही आहोत. सो 500 ॲज इट इज घेतलाय. 3.80 ॲज इट इज तो रेट येईल. 1900 ॲज इट इज अमाऊंट येईल. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा, डिसेंबर 18 परचेसेस दिलेले आहेत, परचेस युनिट्स अँड रेट 4.20. सो डिसेंबर 18 परचेस कॉलममध्ये परचेसचे युनिट्स आहेत हे रेकॉर्ड केलेत 400. त्याचा रेट जो दिलेला आहे 4.20. अमाऊंट जे ही आपण रेकॉर्ड करून घेतोय 1680. सेल कॉलममध्ये डॅश जाईल बिकॉज परचेसेसचं ट्रान्झॅक्शन आहे. सो सेल कॉलममध्ये डॅश. देन आता जो आधीचा बॅलन्स आहे, जो ओल्ड बॅलन्स आहे तो पुढे कॅरी फॉरवर्ड केला जाईल आणि मग त्याच्यामध्ये आत्ताचे जे परचेसेसचे युनिट्स आहेत हे रेकॉर्ड केले जातील. सो आधीचा जो बॅलन्स आहे त्यामधले 200 रेट 800 अमाऊंट. देन 500 युनिट्स, त्याचा रेट आहे 3.80 अँड देन अमाऊंट 1900. आणि या आधीच्या बॅलन्समध्येच आत्ताचे जे परचेसेसचे युनिट्स आहेत हे सुद्धा पुढे रेकॉर्ड होतील. 400 युनिट्स, रेट 4.20, अमाऊंट 1680. परचेसेसचं ट्रान्झॅक्शन इथे कंप्लीट झालंय. नेक्स्ट 23 डिसेंबर ट्रान्झॅक्शन सेल्स आहे. 800 युनिट्स जे आहेत हे आपल्याला सेल करायचे. आता आपण 800 युनिट्स तुम्ही बघू शकता परचेस कॉलममध्ये फर्स्ट डॅश जाईल. सेल आपल्याला 800 युनिट्स करायचे. आता हे 800 डिरेक्टली आपण यातनं घेऊ शकतो का? तर नाही. फर्स्ट 2000 जो आधीचा बॅलन्स आहे तो आपण युटिलाइज करूया. आपल्याला टोटल 800 युनिट्स जे आहेत हे सेल करायचे, पण एक रकमी ही अमाऊंट आपल्याला मिळत नाहीये. त्याच्यामुळे ज्याप्रमाणे त्यांचे रेट आहेत आणि त्यांचे युनिट्स आहेत त्या अकॉर्डिंगली आपल्याला ते सेल करायचे. आधीचा जो बॅलन्स होता त्यामध्ये युनिट्स जे आहेत 200 युनिट्स आहेत, त्याचा रेट 4 आहे. मग आपण ते 200 युनिट्स घेऊया, त्याचा रेट 4. आता 800 मधले 200 आपल्याला मिळाले. नंतर 500चे युनिट्स आहेत ते सुद्धा आपण घेऊया सेल करण्यासाठी. सो 500 युनिट्स, त्याचा रेट जो आहे हा 3.80 आपण घेतलेला आहे. अँड देन आता 800 युनिट्स, 800 युनिट्स आपल्याला सेल करायचे. 200 युनिट्स मिळाले, 500 युनिट्स मिळाले, म्हणजे टोटल 700 युनिट्स जे सेल करायचे हे आपल्याला मिळाले. आता अजून 100 युनिट्सची रिक्वायरमेंट आहे. मग आता हे 100 युनिट्स कशातून घेणार? तर आता उरले कोणते? 400. त्या 400 मधले 100 युनिट्स आपण इथे घेतोय. सो 100 युनिट्स, त्याचा रेट जो आहे 4.20. ज्याचे युनिट्स घेतोय त्याचे रेट तसेच घ्यायचे आपल्याला. सो 400 मधले 100 युनिट्स आपण यूज करतोय, सेल करतोय. सो त्याचा रेट जो आहे हा इथे अप्लाय होईल 4.20. आणि या तीनही अमाऊंट जे आहेत फाइंड आउट करायचे. 200 इंटू 4 800, 500 इंटू 3.80 1900 and 100 into 4.20 420. सो आपले 800 जे युनिट्स सेल करायचे होते हे आपण सेल केले. आता बॅलन्स मध्ये उरलं काय? 200 होते हे आपण सेल केले, 500 सेल केले, 400 मधले 100 रुपीज फक्त सेल केलेत. मग उरले किती? 300. सो 300 बॅलन्स उरलेला आहे आता आपल्याकडे. 300 देन त्याचा रेट जो आहे हा 4.20 बिकॉज 400 मधले 300 उरलेत. सो त्याचाच रेट इथे अप्लाय होईल. 300 इंटू 4.20 यू विल गेट द अमाऊंट 1260. हे ट्रान्झॅक्शन लक्षात आलंय सगळ्यांच्या? येस मॅम. Yes, ma'am. सी लक्षात घ्या,
डिरेक्टली तुम्हाला आता 800 किंवा 1000 अशी अमाऊंट दिली असेल आणि तुमच्याकडे एक रकमी ती अमाऊंट तुम्हाला देता येत नसेल, सेल करता येत नसेल, तर अशा पद्धतीने सेल करायचं आहे की तिथे तुम्हाला पहिले 200 युनिट्स आहेत तर ते आपण आधी सेल करून घ्यायचे, देन 500 युनिट्स आहेत ते सेल करून घ्यायचे. मग आता रिक्वायरमेंट कितीची आहे? 800 टोटल सेल करायचं आहे, 700 मिळालेत, अजून 100 रुपीजची इथे रिक्वायरमेंट आहे. मग ह्या 400 मधले फक्त 100 रुपीज आपण घेतोय. That's it. Next transaction, 29th December, purchase units 800, rate 4.40. परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे. परचेसचं ट्रान्झॅक्शन इझी आहे. परचेसेसच्या कॉलममध्ये युनिट्स रेकॉर्ड करून घ्यायचे, 800 युनिट्स. देन त्याचा जो रेट आहे 4.40, 4.40ने त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचे, मग तुम्हाला अमाऊंट जे हे मिळेल. सी आता इथे जी अमाऊंट आहे ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथे 3250 आहे, बट तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं 800 इंटू 4.40 अमाऊंट येणार आहे 3520. इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, ही लक्षात घ्या सगळ्यांनी. इथे अमाऊंट किती येईल? 3520. लक्षात येत आहे? येस मॅम. हां, सो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा हे एक्झाम्पल असेल तर त्यामध्ये तुम्ही करेक्शन करून घ्या. 3520 अमाऊंट हवी आहे इथे, पण इथे मिस्टेकनली 3250 झालंय. देन सेल कॉलममध्ये डॅश येईल. आता आधीचा जो बॅलन्स आहे हा कॅरी फॉरवर्ड करायचा आहे आणि नंतर पुढे परचेसेस जितके युनिट केलेले आहेत ते पुढे आपल्याला त्याचं वर्किंग दाखवायचं आहे. सो आधीचा जो बॅलन्स आहे हा आपण पुढे कॅरी फॉरवर्ड करूया. 300, देन रेट 4.20, अमाऊंट 1260. परचेसेसचे युनिट्स 800, रेट 4.40, अमाऊंट 3520. परचेसेसचे युनिट्स आपण रेकॉर्ड केलेले आहेत. देन लास्ट ट्रान्झॅक्शन 31st डिसेंबर, सेल युनिट्स दिलेले आहेत. सो डिरेक्टली सेल कॉलममध्ये रेकॉर्ड होतील, परचेस कॉलममध्ये डॅश जाईल. 600 युनिट्स जे आहेत हे सेल करायचे आहेत. आता 600 युनिट्स हे सेल करताना जो ओल्ड बॅलन्स आहे त्यातले आधीच्यातले 300 युनिट्स आपण घ्यायचे, बिकॉज आधीचा स्टॉक जो आहे हा सेल करायचा आहे आणि मग जो लेटेस्ट, जो न्यू, जो करंट आहे हा आपला सेल करायचा आहे. सो 300 युनिट्स, रेट 4.20, अमाऊंट 1260. 600 युनिट्स मधले 300 युनिट्सची आपल्या रिक्वायरमेंट फुलफिल झाली. 300 युनिट्स आपण सेल केले. आता अजून रिक्वायरमेंट किती आहे? 300 युनिट्सची. मग ती 800 युनिट्स मधून आपण फुलफिल करणार आहोत. सो ह्या 800 मधले 300 आपण सेल केले, रेट 800चा अप्लाय केलाय. 300, रेट 4.40, अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. 300 इंटू 4.40, 1320. सो इथे आपले 600 युनिट्स जे आहेत हे आपण सेल केलेत. आता 800 युनिट्स मधले 300 आपण यूज केले, आपण सेल केले. उरले किती? रिमेनिंग किती आहे स्टॉक? तर 500 युनिट्स रिमेनिंग आहेत. मग 500 युनिट्स हा बॅलन्स आहे. रेट त्याचा 4.40, अमाऊंट 2200. इथे आपला फिफो मेथडने हा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह करून कंप्लीट झालाय. प्रॉब्लेम लक्षात आलाय सगळ्यांच्या? Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. Okay. This is our problem number 3. From the following details, find out closing stock of company as per FIFO method by preparing store ledger. आता काही डेट्स दिलेले आहेत, परचेसेसचे युनिट्स दिलेत, सेल युनिट्स दिलेले आहेत.
आणि त्याचे रेट इथे दिलेले आहेत. देन खाली एक नोट दिलेली आहे बघा. ऑन 18th March 2018 40 युनिट्स वेर फाउंड डॅमेज. आता एखादे काही युनिट्स जे आहेत, काही मटेरियल जे आहेत हे डॅमेज झाले किंवा काही मटेरियल जे आहेत हे रिटर्न आले, तर आपल्याला काय करायचं आहे, तर जे डॅमेज आहे किंवा जे रिटर्न आलंय आणि ते युनिट्स आपण तिथे रेकॉर्ड करतोय, तर ब्रॅकेटमध्ये तिथे ते डॅमेज आहे का रिटर्न आलंय का अजून काही त्याचं जे रिझन आहे हे रिझन तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. फॉर्मॅट बघा. फॉर्मॅट फर्स्ट डेट कॉलम आपल्याला ठेवायचा आहे, देन परचेसेस, देन इश्यूज ऑर सेल, थर्ड कॉलम बॅलन्स. परचेसमध्ये 3 कॉलम युनिट, रेट अँड रुपीज. सेल ऑर इश्यू यामध्ये 3 कॉलम युनिट, रेट अँड रुपीज. बॅलन्समध्ये 3 कॉलम आहेत युनिट, रेट अँड रुपीज. फर्स्ट ट्रान्झॅक्शन 1st March 2018. बॅलन्स 400 युनिट्स. सेल युनिट्स काहीच नाही आहेत. रेट जो आहे हा 14, त्याचा रेट हा दिलेला आहे. आपण फर्स्ट परचेसेसचे जेवढे युनिट्स आहेत हे रेकॉर्ड करून घेऊया. डेट कॉलममध्ये डेट रेकॉर्ड करायचे. सी इथे परचेसेस कॉलममध्ये जरी तो दिला असला तरी तिथे त्यांनी बॅलन्स म्हटलेलं आहे. सो बॅलन्स जो आहे हा बॅलन्स कॉलममध्ये डिरेक्टली रेकॉर्ड होईल. परचेसेसमध्ये डॅश, सेलमध्ये डॅश, डिरेक्टली बॅलन्स जो आहे हा रेकॉर्ड करायचा आहे. बॅलन्स 400, रेट 14, अमाऊंट 5600. बॅलन्स कॉलममध्ये आपण बॅलन्स हा रेकॉर्ड केलेला आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन परचेसेसचं आहे. 2nd March 2018. परचेसेस 300 युनिट्स. सेल डॅश आहे, रेट 50. सो परचेसेसचे आपण जे युनिट्स आहेत ते रेकॉर्ड करून घेऊया. युनिट्स 300, रेट 15, अमाऊंट 4500. सेल और इश्यू कॉलममध्ये डॅश, बिकॉज काही सेल केलेलं नाहीये, काही इश्यूज नाहीये तिथे. बॅलन्समध्ये फर्स्ट जो त्यांचा ओल्ड बॅलन्स आहे किंवा आधीचा जो बॅलन्स आहे तो कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. अँड देन त्याच्याच पुढे जो लेटेस्ट आहे, जो करंट युनिट्स आहेत हे रेकॉर्ड करायचे. फर्स्ट आपण आधीचे युनिट्स जे आहेत हे रेकॉर्ड करून घेऊया. 400, रेट 14, अमाऊंट 5600. आता जे करंट परचेसेस आहेत, आता जे युनिट्स आपण परचेस केलेत ते त्याच्याच खाली येतील. 300, रेट 15, अमाऊंट 4500. अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करतात? युनिट्स इंटू रेट, यू विल गेट द अमाऊंट. युनिट्स इंटू रेट, यू विल गेट अमाऊंट. सो 300 इंटू 15, 4500. नेक्स्ट अगेन परचेसेस. परचेसेसचे युनिट्स आहेत. डेट 4th March, 200 युनिट्स परचेस, रेट 15, अमाऊंट 3000. सेल कॉलममध्ये डॅश. आता आधीचे जेवढे सगळे बॅलन्सेस आहेत हे रेकॉर्ड करून मग पुढे त्याच्या जितके परचेस केलेत हे युनिट्स रेकॉर्ड करायचे. 400, रेट 14, अमाऊंट 5600. देन 300चे युनिट्स आहेत ॲज इट इज येतील. आणि त्याच्याच पुढे जे करंट परचेस आहेत 200 युनिट्स, रेट 15, अमाऊंट 3000.